रघुवंशाचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामधल्या 40व्या श्लोकापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 40व्या श्लोकामध्ये कालिदास सांगतायत की इंद्राने यज्ञाचा घोडा, अश्वमेध यज्ञाचा जो घोडा होता तो अदृश्य स्वरूपात येऊन पळवून नेल्यामुळे रघु आणि त्याचं सैन्य सुद्धा, प्रमुखतया रघु, हा दुःखी झाला होता. आणि त्या दुःखामुळे त्याच्यामध्ये किंकर्तव्य मूढता, काय करावं किंवा कर्तव्य ज्ञानाचा अभाव किंवा कर्तव्य ज्ञानाची विस्मृती असं आपण त्याला म्हणू, ही त्याच्यामध्ये जागृत झालेली. अचानक म्हणण्यापेक्षा काही सभोवताली अशा गोष्टी घडतात की त्या घडल्यामुळे हा भाव उत्पन्न होतोय, मनाची ही स्थिती, बुद्धीची ही स्थिती उत्पन्न होते. किंकर्तव्य मूढता. मग आपण पाहिला की विषाद कसा आहे आणि विषादातून किंकर्तव्य मूढता कशी उभी राहते हे आपण पाहत होतो. किंकर्तव्य मूढ म्हणजेच काय, काय करावं आणि काय करू नये अशी जी बुद्धीची स्थिती होणे तिला किंकर्तव्य मूढता म्हणतात. म्हणजे तसं जर पाहायला गेलं आपण तर बुद्धीच्या खूप अनेक वेगवेगळे स्तर आहेत, अनेक वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, अनेक स्टेट आपण ज्याला म्हणतो इंग्लिश मध्ये, नाही का, स्टेट ऑफ इंटेलेक्ट असं जे आहे ते अनेक आहेत. त्यांच्यापैकी एक असलेली एक जी स्थिती आहे ती म्हणजे ही किंकर्तव्य मूढता. मग ही किंकर्तव्य मूढता जी आहे ती कशी येते, तर किंकर्तव्य मूढता ही ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट निश्चित केलेली असते आणि ती निश्चित केलेल्या गोष्टीवरती आपण पुढे चालायला सुरुवात करतो आणि चालता चालता अचानक असं काहीतरी त्यावरती आघात होतो, काहीतरी विघ्न उभं राहतं जे अनपेक्षित असतं. अशी गोष्ट ज्यावेळेस घडते त्यावेळेस ज्याला आपण म्हणतो ना, अगदी सुन्न झाल्यासारखं होतं, म्हणजे काही समजतच नाही त्यावेळेस की काय करावं आणि काय करू नये, त्याला किंकर्तव्य मूढता म्हटलेलं. ही जी किंकर्तव्य मूढता आहे ही प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी उभी राहू शकते की आता मी काय करू. तसं आपण पाहिली उदाहरणं की 10वीत मार्क एवढे पडलेले आहेत, आता मी काय करू, जिकडे मला जायचं होतं तेवढे पुरेसे नाहीयेत आणि जिकडे मला नाही जायचंय या मार्कांनी तिकडेच जावं लागेल, अशी स्थिती ज्यावेळेस होते. अगदी सामान्य गोष्टी असतात या, त्यावेळेस आपल्या हातात काहीच नसतं. मग ही स्थिती ज्यावेळेस उभी राहते त्याला किंकर्तव्य मूढता म्हणतात की काय करावं. म्हणून त्याच्यासाठी काल आपण उदाहरणं पाहिली. हॅमलेट, शेक्सपियरचा हॅमलेट असेल तो अगदी असाच झालेला आहे, टू बी ऑर नॉट टू बी, मी जगावं का मरावं, जगू की मरू, हा त्याच्या समोर प्रश्न आहे. आपल्या इकडे जी संकल्पना आहे जिंकू किंवा मरू हे नाही, त्याला वाटतंय जगावं की मरावं, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. अर्जुनासमोर थोडासा वेगळा प्रश्न उभा राहिलाय. अर्जुन म्हणतोय मारू का सोडून जाऊ, नाही का, यांना मी मारू की मी संन्यास घेऊ, नाही का, युद्ध करू की संन्यास घेऊ, हे द्वंद्व अर्जुनासमोर उभं राहिलेले.
आणि हे ज्यावेळेस द्वंद्व उभं राहतंय, दोन कर्तव्यांमध्ये ज्यावेळेस, दोन धर्मांमध्ये ज्यावेळेस हे द्वंद्व उभं राहतं, तेव्हा जी बुद्धीची स्थिती होते तिला किंकर्तव्य मूढता म्हणतात किंवा किंकर्तव्य मूढ बुद्धी म्हणतात. नाही, कर्तव्यांमध्ये ज्यावेळेस भांडण उभं राहतंय, कर्तव्यांमध्ये विरोध उभा राहतो आणि दोन्ही कर्तव्य, दोन्ही धर्म जे असतील ते अगदी तितक्याच ताकदीचे आहेत. असं नाहीये की एक कमी आहे एक जास्त आहे. कमी जास्त असल्यावरती मग द्वंद्व उभा राहत नाही. बघा, साधी गोष्ट असते, आपल्या घरी पण आहे ना, समजा दोन महत्वाची लग्न असतील एकाच दिवशी आणि दोन लग्न दोन खूप दूरच्या गावांना आहेत, नाही का. एक लग्न पुण्याला असेल तर दुसरं लग्न नाशिकला आहे. आता गंमत अशी आहे की मग करावं काय आपण, कारण एका दिवसात तर दोन्ही लग्न अटेंड होणारच नाहीये. मग काय करावं. आता दोन्ही लग्नांना जायला तर पाहिजेच, गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तितकीच महत्वाची आहेत दोन्ही लग्न. मग त्यावेळेस जी बुद्धीची स्थिती उत्पन्न होते ती किंकर्तव्य मूढता. मग माणूस विचार करायला लागतो की नाही नाही, हा त्याच्यापेक्षा, आता तसे दोन्ही जवळचे आहेत पण ह्याच्यापेक्षा ह्यानी माझ्यासाठी खूप केलेलं आहे, किंवा इतर ज्या काही तो पॅरामीटर्स लावत असतील, किंवा कधी स्वार्थातून पण, हा आज ह्याच्या लग्नाला गेलो ना, उद्या माझ्या लग्नात मदत करेल, किंवा अजून काय, आपण 17 गोष्टी तिचा विचार करत राहतो. पण तरीही आपले तर्क कुठेतरी साथ देत नाहीत आपल्याला की काय करावं. आणि शेवटी कुठेतरी आपण असा काहीतरी निर्णय घेतो आणि दुसऱ्याची नाराजी ओढून घेतो. त्यावेळेस बुद्धी किंकर्तव्य मूढ झालेली असते. पण एखाद दिवशी असं होतं की त्या दिवशी पण दोन लग्न आहेत, पण एक लग्न महत्वाचं आहे आणि दुसरं लग्न खूप लांबच्या व्यक्तीचं आहे. त्याला नाही, म्हणजे त्याला गेलो तर ज्याच्या लग्नात गेलोय त्याला पण आनंद होणार नाहीये, आणि मी गेलेलो आहे तर मला सुद्धा काही खूप वेगळा आनंद मिळणार आहे अशातलाही काही भाव नाही. माणूस म्हणतो जाऊ द्या, त्या लग्नाला मी जात नाही पण ह्या लग्नाला जातो. मग त्या दिवशी ही किंकर्तव्य मूढता उभी राहत नाहीये. का? कारण दोन्ही कर्तव्य जी आहेत ती समान नाहीयेत, एका पातळीवरती नाहीयेत. त्यांच्यामधली प्रकर्षता ही कमी जास्त आहे. पण ज्यावेळेस दोन्ही समान असतील त्यावेळेस बुद्धीला मात्र हा प्रश्न कायम असतो की काय करावं, नाही का. तिथं कर्तव्य असेल किंवा अकर्तव्य असेल, नाही का, हे जे द्वंद्व आहे या कायम प्रत्येक गोष्टींमध्ये हे द्वंद्व उभं राहते. कर्तव्य अकर्तव्य, नीती अनीती, धर्म अधर्म, ज्ञान अज्ञान, सत्य असत्य, नाही का. असे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला अर्थ असेल अनर्थ असतील, सुख असेल दुःख असेल, जय पराजय, ज्ञान अज्ञान, सगळ्या इतर सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर त्या प्रत्येकामध्ये हे द्वंद्व उभं राहू शकते कायम. विद्या अविद्या हे सुद्धा द्वंद्वच आहे. म्हणजे द्वंद्व हे अगदी सामान्य गोष्टींमधून उभं राहतं. म्हणजे महिलांचं जर आपण पाहिलं, साड्यांच्या दुकानात त्या गेल्या की झालं, त्यांची बुद्धी किंकर्तव्य मूढ होते. कधी पण साड्यांच्या दुकानात जा, त्यांना वाटतं ही पण चांगली आहे ती पण चांगली आहे, नाही का. आपण तर काय म्हणतोय, दोन प्रमुख कर्तव्यांमध्ये, दोन प्रमुख धर्मांमध्ये जर द्वंद्व उभं राहिलं तेव्हा किंकर्तव्य मूढता येते. पण इथं साड्यांच्या दुकानात यांना नेलं की तिथं 50 साड्या असतात आणि 50 साड्यांमधून ते द्वंद्व उभं राहिलेलं असतं. प्रत्येक कोणतीही साडी बघा छानच वाटते, मग त्याच्यातली नेमकी कोणती घ्यायची. झाली बुद्धी किंकर्तव्य मूढते काही क्षण तरी, काही काळ तरी. ही सामान्य आहे, म्हणजे सामान्य किंकर्तव्य मूढता आपण ज्याला म्हणूया. काय करावं
कर्तव्य. कर्तव्य म्हणजेच काय? काय करावं, काय करण्यायोग्य आहे. आणि अकर्तव्य म्हणजे काही करण्यायोग्य नाहीये, काय करू नये. तर काय करावं हा जिथं प्रश्न उभा राहतोय आणि काय करू नये, ह्या दोघांमधली जोपर्यंत एक स्थिती निश्चित करता येत नाहीये तोपर्यंत ही किंकर्तव्य मूढता कायम राहते. साडी घरी जरी आणली ना, मग घरी आणल्यावर परत बघतो, काय अरे नाही, इकडं हा रंग वेगळाच दिसतो. तिथं दुकानामध्ये नेमकी त्याची लाईट होती साडीवरती आणि त्या प्रकाशामध्ये साडीचा रंग वेगळा दिसत होता. आज जेव्हा साडी घरी आणली तेव्हा मात्र तिचा रंग वेगळाच दिसायला लागलाय. नाही नाही, मग ही साडी मला नकोय, परत ती साडी घेऊन दुकानात जाणार. आता ही जी किंकर्तव्य मूळत आहे ही कायम असते. म्हणजे हे साडीचं जे उदाहरण आहे इथपासून घेऊन तर ही किंकर्तव्य मूढता जशी अर्जुनाची आपण पाहिलीच. अर्जुनाची किंकर्तव्य मूढता काय होती? त्याच्यासमोर काय उभे होते? दोन. एका बाजूला आदरबुद्धी आणि कृतज्ञता, नाही का? एका बाजूला आदरबुद्धी आणि कृतज्ञता ह्या गोष्टी होत्या. कारण मला ज्यांच्याशी लढायचंय, मला ज्यांना मारायचंय ते सगळे माझ्यासाठी आदरणीय आहेत, माझ्यासाठी पूजनीय आहेत, माझ्यासाठी वंदनीय आहेत, गुरुस्थानी आहेत, नाही का? इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरुसूदन, नाही का? पूजार्ह हे सगळे लोक कसे आहेत? अर्जुन म्हणतोय की अरे हे मधुसूदना, इशुभी प्रतियोत्स्यामी, नाही का? माझ्या बाणांनी मी यांना कसं काय मारणार? कारण हे सगळे लोक पूजार्ह आहेत. तर त्यांची ही पूजार्हता, त्यांची ही वंदनीयता, पूजनीयता या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यामध्ये आपोआपच जी आदरबुद्धी उभी राहिलेली, की आजपर्यंत त्याने कधी जीवनात असा विचार केला नव्हता की हे द्रोण, हे कृप, हे भीष्म या सगळ्यांशी मला अशा जीवन मरणाच्या युद्धामध्ये उभं राहावं लागेल. विराटाचं जे युद्ध होतं त्या विराटाच्या युद्धाच्या वेळेस ही स्थिती झालेली नाहीये. त्यावेळेस पण हेच लोक उभे होते, पण त्यावेळेस अर्जुनाला हे दुःख झालेलं नाहीये किंवा ही किंकर्तव्य मूढता उभी राहिलेली नाहीये. का? कारण तिथं जीवन मरणासाठी युद्ध नव्हतं. ते युद्ध फक्त त्या गायी सोडवण्यासाठी होतं आणि एकमेकांना पळून लावण्यासाठी, त्या राज्यापासून पळवून लावण्यासाठी, एवढ्यासाठी. मारण्यासाठी आलेच नव्हते कोणीच, नाही भीष्म आणि नाही अर्जुन, म्हणजे दोन्ही बाजूचे लोक तिथं जीवे मारण्यासाठी आलेले नव्हते. कौरवांचा येण्याचा उद्देश काय होता? दुर्योधन म्हणत होता की नाही, यांना आपण अज्ञातवासाच्या शेवटच्या दिवसाच्या आत यांचं पितळ उघडं करू, म्हणजे यांना परत पुढचा 12 वर्षाचा वनवास आपल्याला देता येईल आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणजे ते फक्त पितळ उघडं पाडण्यासाठी दुर्योधन आला होता. त्यावेळेस त्यांना मारायचं नव्हतं एकमेकांना. आणि अर्जुनाला पण ह्यांना मारायचं नव्हतं, फक्त त्यांनी ज्या गायी पळवून नेत होत्या त्या गायी फक्त अर्जुनाला पुन्हा विराट राजाच्या दरबारात आणून ठेवायच्या होत्या. दरबारात म्हणजे त्याच्या राज्यात. दरबारात गायी आणून नाही ठेवणार, पण त्याच्या राज्यात. पण ती गोष्ट आता मात्र इथं या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये नव्हती. इथं हे अंतिम युद्ध होतं. तिथं मरू नाहीतर मारू, नाही जिंकू किंवा मरू, ह्या दोन्ही गोष्टी तिथं होत्या. आणि आता जर मला मारायचंच आहे तर अशा लोकांना मारावं लागतंय की ज्यांच्या प्रती खरं मी आदरयुक्त बुद्धीने कृतज्ञतापूर्ण वर्तन केलं पाहिजे कायम. आज याच लोकांनी मला संस्कारित करून माझं जीवन घडवलेलं आहे. पितामहांचा सगळ्यात लाडका, भीष्मांचा सगळ्यात लाडका जर 105 जणांपैकी कोण असेल तर तो अर्जुन होता, युधिष्ठिर नव्हता. युधिष्ठिर असेल दुसऱ्या तिसऱ्या कितव्या नंबरला, पण सगळ्यात पहिला नंबर हा अर्जुनाचा होता. युद्धाच्या आधीचा प्रसंग आहे, अर्जुन तिथं जातोय विचारायला
की तुम्ही काय करणार आहेत, युद्धामध्ये तिकडून लढणार आहेत का. भीष्म सांगतायत त्याला, अरे मला पर्यायच नाही आता काही, ते करावंच लागणार आहे मला. पण तरी अर्जुनाला तोपर्यंत हा विषय तितका डोक्यात पक्का झालेला नव्हता, की जो विषय ज्यावेळेस रणांगणामध्ये समोर त्यांनी भीष्मांना पाहिलेले आणि त्यावेळेस त्याची ही स्थिती झालेली. कारण तिथं त्याची आदरबुद्धी आणि कृतज्ञता ही जागृत झालेली. आणि ते दुसऱ्या बाजूला त्याचं जे क्षत्रियत्व आहे, त्याचा जो क्षात्र धर्म आहे, त्या धर्माचं रक्षण करणं, त्या धर्माचं पालन करणं, नाही का. क्षत्रियत्व हे सुद्धा त्याचं कर्तव्यच आहे. जशी इकडे कृतज्ञता आणि आदरबुद्धी हे कर्तव्य आहे, तसं इकडे क्षत्रियत्व, क्षात्र धर्म, धर्माचं रक्षण करणं हे सुद्धा कर्तव्य आहे, कारण तो क्षत्रिय आहे. क्षत्रियत्व हे परम कर्तव्य सगळ्यात आधी. जसं गीतेने पण सांगितलेलं आहे, शौर्यंते ज्योतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रकर्मम स्वभावजम. क्षात्रकर्म स्वभावजम हे क्षत्रियाचं स्वभावज. स्वभावज म्हणजेच काय, जन्माला आल्यापासूनच अगदी सहज कर्म ज्याला आपण म्हणूया तसं आहे. तसं प्राचीन काळामध्ये होतं ना, की शेतकऱ्याचा मुलगा जन्माला आला की तो शेती केलीच पाहिजे त्याने, जे आपली वर्ण व्यवस्था होती त्यानुसार. मग तसंच आहे क्षत्रियाचं सुद्धा, की स्वभावज कायम त्याच्या स्वभावातूनच उत्पन्न झालेलं पाहिजे हे सगळं कर्म आहे. मग धर्माचं रक्षण करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. आता या दोन्ही कर्तव्यांमध्ये ज्यावेळेस द्वंद्व उभं राहिलं, त्यावेळेस मात्र अर्जुनाची किंकर्तव्य मूढ स्थिती उभी राहिलेली. त्याच्या बुद्धीची अवस्था किंकर्तव्य मूढतेकडे वळालेली. म्हणजे इथपासून जे आपण पाहिलं मगाशी, साड्यांचं उदाहरण पाहिलं, हे व्यवहारामध्ये सुद्धा इथं अर्जुनाचं उदाहरण पाहिलं, इथं सुद्धा ही बुद्धीची किंकर्तव्य मूढता आलेली. अगदी हीच गत हॅमलेटची, कोरिओलॅनसची वगैरे सगळ्यांची हीच गत झालेली होती. पण ज्यावेळेस त्यांची ही स्थिती झालेली आहे, त्यावेळेस ते लोक एका ठिकाणी आपल्याला भित्रे वाटतायत आणि त्या भित्रेपणातून शेवटी ते आत्मघातकी झालेले. ती स्थिती अर्जुनाची झालेली नाहीये. त्याचं कारण खूप वेगळं आहे. कृष्ण त्याच्यासोबत होता. म्हणजे सामान्य व्यवहारापासून ते अर्जुनापर्यंत, आणि त्याच्याही पुढच्या स्थितीमध्ये जरी आपण गेलो, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, वेदांताच्या दृष्टीने म्हणा, विद्या अविद्या, नाही का, सत्य असत्य, ज्ञान अज्ञान, हे जे सगळे आहेत, या गोष्टींमध्ये सुद्धा परस्पर विरोध उभा राहतोय, परस्पर द्वंद्व उभं राहते. आणि त्यावेळेस किंकर्तव्य मूढता उभी राहते पुन्हा. भगवत भक्तीच्या मार्गावरती जो श्रेष्ठ साधक पुढे निघालेला आहे, एका उंच ठिकाणी जाऊन तो पोहोचलेला आहे, आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये सुद्धा हे द्वंद्व उभं राहते. सगुण की निर्गुण, साकार की निराकार, सविकार की निर्विकार, हे वारंवार त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा उभी राहणारी ही द्वंद्व आहेत. म्हणून तर संतांना सांगावं लागलेलं आहे, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. नाहीतर हे सांगण्याची गरज काय होती. कारण शास्त्र उकळून प्यायलेल्या लोकांमध्ये सुद्धा, बुद्धीच्या उच्च टोकावरती पोहोचल्यानंतर सुद्धा द्वंद्व उभं राहते. विद्या अविद्या, नाही का, ब्रह्म आहे आणि या ब्रह्माची ही जी सगळी माया आहे. आता माया पण खरी वाटते, पण त्याच वेळेस ब्रह्म सुद्धा खरं वाटते.
राहिलं, द्वंद्व उभं राहिलं त्याच्यामध्ये. म्हणजे आता मिथ्या म्हणावं कशाला आणि सत्य म्हणावं कशाला? कारण हे द्वंद्व कुठून उभं राहतं? माया म्हटलं तरी माया ही कोणी उत्पन्न केलेली आहे? परब्रह्माने उत्पन्न केलेली माया आहे. आता माया ही जर त्याने उत्पन्न केलेली आहे आणि तोच या संपूर्ण मायेच्या कणाकणामध्ये वसलेला आहे, मग माया आणि ब्रह्म हे वेगवेगळे नाहीच आहे, नाही का? मायेमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. आणि जर माया आहे म्हटली तर माया आहे असं आपण म्हटलं तर त्याच्यापेक्षा ब्रह्म हे अजून काहीतरी वेगळं आहे असाही भाव तिथं उभा राहतोय. म्हणजे ब्रह्मतत्व हे वेगळं आहे आणि माया तत्व हे वेगळं आहे असं मानायचं की मायेमध्येच ब्रह्म आहे म्हणून माया आणि ब्रह्म एकच आहे हे मानायचं. हे द्वंद्व कायम हे द्वंद्व उभंच राहते. म्हणून तर आपल्या इकडे एवढी मोठी परंपरा आहे. कोणी अद्वैत सांगतंय, कोणी द्वैताद्वैत सांगतंय, कोणी शुद्धाद्वैत सांगतंय, कोणी विशिष्टाद्वैत सांगतंय. वेगवेगळे हे सगळे या सगळ्या गोष्टी, हे सगळे विचार का बरं उभे राहिलेले आहेत? हे सगळे विचार हेच आपल्याला कुठंतरी बुद्धीची किंकर्तव्य मूढता. अरे नेमकं काय करायचंय आपल्याला? द्वैत मानायचंय की अद्वैत मानायचंय? द्वैत मानलं तर या समस्या उभ्या राहत आहेत, अद्वैत मानलं तर या समस्या उभ्या राहत आहेत. मग कळतच नाही नेमकं मानायचं कशाला. आणि म्हणून तर म्हणजे ज्या शंकराचार्यांनी अद्वैताचं तत्वज्ञान, अद्वैताच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला, त्यांना शेवटी परत प्रच्छन्न बौद्ध म्हणतात. त्याचं कारण काय? ते जरी तिकडं अद्वैत सांगत असले तरी त्यांना सुद्धा कुठेतरी द्वैताची ओढ लागलेली. द्वैताचा सुद्धा त्यांनी काही ठिकाणी पुरस्कार केलेला दिसतो, नकळतपणे. डायरेक्टली नाही बट इनडायरेक्टली. असो, आता आपण त्या तत्वज्ञानात नको शिरायला, नाही तर वाटेल काय आपण चाललंय आणि काय आपण फिलॉसॉफीत शिरतोय वगैरे. पण सांगण्याचा उद्देश एवढाच की अगदी दुकानात साडी घेणाऱ्या स्त्रीपासून ते अगदी या महापुरुषांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात ही स्थिती येऊ शकते. प्रत्येकाच्या जीवनात. जसं आपण ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसंग पाहिला की दार लावून बसलेले, काय करावं आता मी? किंग कर्तव्य मूढता. ज्यावेळेस हे द्वंद्व उभं राहते त्यावेळेस ही किंग कर्तव्य मूढता येणारच आहे. कारण त्यावेळेस दोन धर्मांमधला संघर्ष उभा राहतोय, टू बी ऑर नॉट टू बी. आणि हा संघर्ष जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत बुद्धीमध्ये हे मंथन सुरूच राहते. आणि त्याला जर योग्य दिशा मिळाली नाही तर मात्र त्याचा परिणाम हा बहुतांशी उलटा झालेला दिसतो अनेक प्रसंगांमध्ये. अलेक्झांडर दी ग्रेट, नाही का, दी ग्रेट अलेक्झांडर, सिकंदर आपण ज्याला म्हणूया, जगज्जेता. आता तो सिकंदर ज्यावेळेस भारतात आला, भारतात आल्यानंतर म्हणजे चाणक्य सोडला तर चंद्रगुप्ताला सुद्धा असं वाटत होतं की आपण जाऊन त्याच्याशी हातमिळवणी करावी का त्याच्याशी युद्ध करून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करावा. अगदी चंद्रगुप्ताला सुद्धा, जो चाणक्याचा शिष्य आहे, त्याला सुद्धा ही गोष्ट वाटते. आणि त्यावेळी त्या समाजामधले जे इतर राजे होते त्या काळातले, अंबी असेल, पोरस असेल, इतर सगळे राजे, या प्रत्येक राजांच्या मनामध्ये सुद्धा हेच द्वंद्व उभं होतं की काय करावं. तलवार घेऊन त्याच्या समोर लढायला जावं की सोन्या नाण्याची ताटं घेऊन त्याच्याशी मैत्रीचा संबंध बांधायला जावं, काय घेऊन जावं? हा कायम त्यांच्या मनामध्ये ही किंकर्तव्य मूढता उभी होती.
कधीच वायव्य सरहद्द प्रांत पार करून तो पुढे आलेला आहे. आणि पुढे आल्यानंतर सुद्धा ह्यांच्या मनात अजून तेच द्वंद्व चाललेले आहे. अगदी तो सीमेवरती येऊन उभा आहे आणि त्याच्या एका घासात तुमचं राष्ट्र नष्ट होईल. ही किंकर्तव्य मूढता आहे. आणि या किंकर्तव्य मूढतेमध्ये काय झालं की निर्णय घेतानाच चुकले अनेक राजे. म्हणजे आपण जसं तो इतिहास जर वाचला तर आपल्याला कळेल की निर्णय घेतानाच तिथं सगळ्यांची गफलत झालेली आहे आणि जाऊन जे ते सिकंदराला मिळालेलं. काही एक दोन चार राजे असतील छोटे मोठे की ज्यांच्याशी सिकंदराला लढावं लागलेलं आहे. पण त्याच वेळेस एक प्रसंग आहे, तिथं मासागा नावाची एक जाती होती. त्यांचा पण एक छोटासा कबिला म्हणूया आपण ज्याला, एक छोटस त्यांचं राज्य होतं. आणि त्या राज्यामधले हे सगळे लोक होते अगदी ज्याला आपण म्हणूया की असं भिल्ल आदिवासी नाही का, वनवासी असा जो समाज आहे त्यांचा, असं एक त्यांचं छोटस राज्य होतं. कबिलाच ज्याला म्हणूया, राज्य पण म्हणणं हे खूप मोठी गोष्ट झाली. मासागा एक छोटीशी जमात होती. पण आता सिकंदर जसा जसा पुढे येत चाललाय मग त्याच्यामधला तो सगळा प्रदेश येतच जाणार ना, त्याला घ्यायचाच आहे प्रत्येक प्रदेश, कारण तो जग जिंकायला निघालेला आहे. साधा सुद्धा नाहीये, त्याची महत्वाकांक्षा ही साधी सुधी नव्हती. जोपर्यंत भूभाग दिसतोय पुढं तोपर्यंत त्याला जिंकत जायचं होतं कायम, आणि त्याच्यासाठी तो निघालेला आहे. त्या काळात भूभाग म्हणजे का तो काय इथून उठून ऑस्ट्रेलियाला जाणार नव्हता नंतर, किंवा अमेरिकेला जाणार नव्हता एवढ्या समुद्र पार करून. त्यामुळं युरोप आणि आशिया किंवा आपण युरेशिया ज्याला म्हणतो, हा सगळा प्रदेश, तो सगळा प्रदेश त्याला काबीज करायचा होता आणि त्याच्यासाठी तो निघालेला होता. मग त्याच्यामध्ये हे असे मासागा आणि हे ते इतर सगळे छोटे छोटे जे लोक असतील त्यांच्यावरती पण त्याला विजय मिळवायचाच होता. आणि त्या दिवशी असा प्रसंग घडला तिथं की सिकंदराने तिकडून खलिता पाठवला की तुम्ही बऱ्या बोल्यानं मुकाट्यानं माझ्यासोबत मैत्री करा आणि तुमचं राज्य मला सोपवा. आणि त्या खलिता आल्यानंतर, नाहीतर युद्धाला तयार व्हा, तो आल्यानंतर ह्या सगळ्यांची स्थिती सुद्धा तीच झालेली होती. मासागा जातीच्या जे सगळे युवक असतील, जे तरुण लोक असतील त्यांच्यातले, की काय करावं, आपण तर अगदी मूठभर लोक आहोत आणि हा जगत जेता म्हणजे आजपर्यंत एवढा तो तिकडून ज्यावेळेस निघालेला आहे आणि इथपर्यंत पोहोचतपर्यंत युरोपापासून एवढे प्रदेश त्यांनी एकट्याने जिंकत आणलेले म्हणजे, आणि एकही जण त्याला हरवू शकलेला नाही आजपर्यंत. आणि अशा माणसाशी, एवढ्या मोठ्या सैन्याशी आपण मूठभर लोक काय लढणार. त्यामुळे आपण त्याला सरेंडर करूया, आपण त्याचा हा जो मैत्री प्रस्ताव आहे तो स्वीकार करूया, अशी गोष्ट यांच्या मनात निर्माण झाली. पण त्याच्यानंतर भूमिनिष्ठा, धर्मनिष्ठा नाही का, राष्ट्रभक्ती, देशप्रेम, या सगळ्या बाजू पण दुसरीकडून खुणावत होत्या. एकीकडून प्राण आपले जातील नाही का, प्राणांची भीती होती, सर्वस्वच नष्ट होईल नाही का. एक विचार हा सांगतोय सर सलामत तो पकडी 50, आज शीश झुकवावं लागलं तरी चालेल. पण ते दुसरीकडे काय म्हणतात, नाही नाही, मग आमची धर्मनिष्ठा, आमची राष्ट्रभक्ती, आमचे कर्तव्य पालन, हे सगळे जे गुण आहेत ते पण आम्हाला पणाला लावायला लागतील. आणि आमची मायभूमी अशी दुसऱ्याच्या घशात टाकायला आम्ही तयार केलेली आहे का, नाही. मग काय करावं. संपूर्ण रात्रभर तो कबिला एकत्र झालेला आहे आणि संपूर्ण रात्र त्यांनी एकत्र बसून याच प्रश्नाची चर्चा केलेली आहे की काय करावं, टू बी और नॉट टू बी.
आणि शेवटी त्यांच्यातले जे श्रेष्ठ लोक होते, जाणते लोक होते, जाणकार लोक होते, बुद्धिमान लोक होते, जे पंडित होते त्यांच्यातले, त्यांनी त्यांना समजावलेलं आहे की मातृभूमीचं रक्षण, स्वधर्माचं रक्षण हे सगळ्यात श्रेष्ठ, म्हणजे ही गोष्ट सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि हा विचार झाल्यानंतर यांनी दुसऱ्या दिवशी सिकंदरला म्हणजे अलेक्झांडरला पुन्हा उत्तर पाठवले की आमच्या भूमीकडे जर तू वाकड्या नजरेने पाहिलंस तर याद राख, तुझी गाठ आमच्याशी. आता सांगते कोण? हे मूठभर लोक सिकंदरला, जगज्जेत्या सिकंदरला सांगतायत. पण का? कारण हा जो कर्तव्य आणि अकर्तव्य याच्यातला संघर्ष उभा राहिलेला आहे, त्या संघर्षामधून कर्तव्य जिंकलेलं आहे. धर्म आणि अधर्म याच्यात धर्माचा विजय झालेला आहे. भले ते दुसऱ्या दिवशी युद्ध झालं आणि काही काळातच, म्हणजे काही खूप म्हणजे वेळ लागलेलाच नाही, अगदी काही वेळातच संपूर्ण मासागा जाती नष्ट झालेली, सगळेच, म्हणजे त्यांची बायका, पोरं, म्हातारे, कोतारे सगळेच लोक, कोणीच जिवंत राहिलेलं नाही. म्हणजे एकेकडे काही लोक जाऊन सिकंदराला भेटलेले पण आहेत, त्याला मिळालेले आहेत, आणि दुसरे काही लोक आहेत की ज्यांनी विरोध पण केलेला आहे. हे द्वंद्व कायम उभं राहणार आहे आपल्याकडं, हे द्वंद्व सांगण्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण पाहत होतो. मिर्झा राजा जयसिंग नाही का, मिर्झा राजे जयसिंग आलेले आहेत आणि असा असा प्रस्ताव ठेवलेला आहे, आता काय करावं? त्यांनी तिकडे शब्द दिलेला आहे. आता त्यांच्या शब्दाला मान राखा, म्हणजे त्यांच्या शब्दाचा मान राखावा की आपली अस्मिता ठेवावी? खलबतं खूप झाली त्याच्यावरती, काय करावं? महाराजांचे जे चिटणीस असतील, पंडित असतील, जे काही गुप्तहेर असतील, इतर सगळे लोक असतील, प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं आहे. आणि समोर मिर्झा राजे जयसिंग जो शब्द दिलेला आहे ज्याने की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमचं रक्षण मी स्वतः करेल, त्यांनी पण मात्र त्यांचा जो शब्द दिलेला होता, त्यांना माहित नाही की पुढे जाऊन औरंगजेब असा काही धोका करेल. शिवाजी महाराजांना 100% खात्री होती की काहीतरी नक्की धोका होऊ शकतो, पण मिर्झा राजे जयसिंगांवर तितकाच विश्वास टाकलेला आहे. शेवटी नजर कैदेत ज्यावेळेस टाकलेलं आहे शिवाजी महाराजांना, त्यावेळेस इकडे मिर्झा राजांना किती दुःख झालेलं आहे त्यावेळेस. पण शिवाजी महाराज म्हणतात आता जाऊ देतोय, तुमची तरी काय चूक होती. आणि तिथं मिर्झा राजांनी जाणून बुजून औरंगजेबाने जे नजरकैदीसाठी सैन्य ठेवलेलं होतं त्यांच्याही पलीकडे, त्यांच्याही पुढे पुन्हा आपलं सैन्य ठेवलेलं आहे. कारण हे औरंगजेबाचा काही भरोसा नाहीये, हा काही दगा फटका करू शकतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं तिथं रक्षण करण्यासाठी यांनी आपलं स्वतःचं जे काय स्वतःचे एकदम जवळचे सैन्य असतील, विश्वासातले सैनिक असतील, त्यांना तिथं पाठवलेलं आहे. मग ते रामसिंग असेल, इतर सगळे लोक होते. या सगळ्या प्रसंगामध्ये किंकर्तव्य मूढता उभी राहिलीच होती. 23 किल्ले द्यायचे का नाही? एक किल्ला घ्यायचा असेल तर किती अतोनात कष्ट करावे लागलेले, एक एक किल्ला लढवण्यासाठी. जोपर्यंत शिवाजी महाराज हे दिल्लीला जाऊन आलेले तोपर्यंत त्यांच्या ताब्यात फक्त आणि फक्त 18 किल्ले होते. आणि नंतरच्या 10 वर्षांमध्ये मग त्या किल्ल्यांची संख्या वाढलेली आहे, मग तो झंझावात आलेला आहे. तो नंतरचा आहे, पण आधीही बुद्धीची किंकर्तव्य मूढता तिथं उभी राहिलेली दिसते त्या प्रसंगामध्ये कायम, आणि विषादातूनच येते ही.
पन्हाळगडचा वेढा असेल, त्यावेळेस तीच गत झालेली आहे. काय करावं? वेढा तोडून पळावं तर हे लोक मागे लागणारच आहेत. वेढा नाही तोडावा तर इथं उपासमार होऊन मरणार आहे. दोन्हीकडून मरण आहे. काय करावं काय? हा कायम प्रश्न आहे. प्रत्येक शिवाजी महाराजांचं जीवन जर आपण अभ्यासाला घेतलं ना, तर असे प्रसंगाच्या प्रसंग आपल्याला दिसतील की वारंवार ही किंकर्तव्य मोडता उभी राहिलेली, वारंवार. काय करावं? पेटाऱ्यात बसून जावं का नाही जावं? पेटाऱ्यात बसून गेलो आणि जर चुकून मापून पकडलो गेलो, तर आता इथं जे निदान नजर कैद देत होतो, तो उद्या शिरच्छेदाचीच आज्ञा देईल की हा पळून चाललाय. काय करावं? अफजल खानाचा वध असेल, नाही का, अफजल खानाची भेट असेल प्रतापगडाला, त्यावेळेस काय करावं? सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, सगळ्यांचं, की नाही, तुम्ही अफजल खानाच्या नादी लागू नका. प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे. कारण तो अफजल खानाचा इतिहास होता. आता त्या इतिहासात आपण जायला नको, पण प्रत्येकाचं, अगदी त्यांच्या वकिलांचं असेल, पंतांचं असेल, सगळ्यांचीच म्हणणं ते होतं. आणि प्रतापगडाच्या खोऱ्यात तर नकोच, हे बाकीच्यांचं म्हणणं होतं. का? कारण हे जे जावळीचं सगळं खोरं आहे, त्या जावळीच्या खोऱ्यात जर तो एकदा अफजल खान रूपी हत्ती शिरला आणि त्याने अख्खी जावळी कब्जात घेतली की मग संपलो, मग आपलं काही अस्तित्वच उरणार नाही, हे प्रत्येकाचं म्हणणं होतं. आणि भौगोलिक दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या, प्रत्येक दृष्ट्या जर आपण पाहिलं, युद्धनीतीच्या दृष्टीने पण, त्या अंगाने पण, तर सगळ्याच अंगांनी बाकीच्यांचं म्हणणं बरोबर होतं की ही जागा चुकीची आहे, इथं नकोच. बाकीचे एवढे जण नाही म्हणत असताना आपण त्या जागेवरती ठाम राहणं, याच्यासाठी आधी बुद्धीची किती कर्तव्य मोडता झाली असेल, बुद्धी किती वेळा हल्ली असेल तिथं. आणि एवढी बुद्धी हल्ल्यानंतर सुद्धा एका ठिकाणी स्थिर ठेवणं, ही गोष्ट महत्वाची आहे. साधा आपल्या घरातल्या गोष्टी जर आपण पाहिल्या ना, की आपल्या घरामध्ये दोन धर्मांचा संघर्ष हा कायम उभा राहतो. आईचं ऐकावं की बायकोचं ऐकावं, कायम. तरी आपल्याला लक्षात येत नाही की कोणाचं ऐकावं. का? एकीने गेली 30 वर्ष सांभाळलेली आहेत, नाही का, लहानाचं मोठं केलंय, आणि दुसरी आता इथून पुढची 30 वर्ष सांभाळणार आहे. जिने 30 वर्ष सांभाळलेलं आहे तिचं ऐकावं की जी इथून पुढची 30 वर्ष सांभाळणार आहे तिचं ऐकावं? काय हे द्वंद्व उभं राहते. आणि बोलताना ह्या दोघी पण नेमक्या दोन टोकालाच बोलत असतात. साधं आहे हे. इथं किंकर्तव्य मूढता उभी राहते कायम. ऐकावं कोणाचं? हे दोन्ही धर्मांचा संघर्ष आहे तिथं. दोन्ही आपलेच लोक आहेत, बायको पण आपलीच आहे, आई पण आपलीच आहे. मग या संघर्षामध्ये पारडं झुकवावं कुठं, हा कायम प्रश्न आहे. म्हणजे हे द्वंद्व अगदी सामान्यांपासून असामान्यांपर्यंत कायम उभं राहते. मग ते भक्तीमध्ये असो, मोक्षामध्ये असो, कर्तव्यामध्ये असो, धर्मामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी ही किंकर्तव्य मूढता येऊ शकते. तुकाराम महाराजांचा प्रसंग आहे. वेद वचना सगळी मराठीत लिहिली आणि यात पुण्यातल्या ब्राह्मणांना ते सांगतायत, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. हे सांगण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून यांच्यासमोर आपोआपच मस्तक झुकतं, नतमस्तक व्हावं वाटतं. असे हे लोक आहेत.
तथाकथित ब्राह्मणांना एक वाण्याचा मुलगा, आणि त्या काळात इतरांना वेदांकडे येऊनच द्यायचे नाहीत अजिबात. आणि अशा वेळेस हे त्यांना ठणकावून सांगतायत, वेदांचा स्वार्था मासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. आणि मग त्यांनी त्यांच्या एवढ्या गाथा लिहिलेल्या आहेत, आणि त्या गाथांमध्ये सगळे वैदिक विचार सांगितलेले. आणि हे पाहिल्या बरोबर ह्या तथाकथित ब्राह्मणांची जी बुद्धी सरकलेली आहे, आणि त्या बुद्धीमध्ये जो क्रोध निर्माण झालेला आहे, त्या क्रोधाचा परिणाम असा झाला की त्यांनी जाऊन त्या गाथा सगळ्या इंद्रायणीत बुडवल्या. आता आजवर नाही, आपल्या इथं साधा थोडा 2 मिनिटाचा एक ड्राफ्ट तयार केला ना आपण, आणि चुकून तो डिलीट झाला, चुकून आपल्याकडूनच आणि स्वतःकडून, तरीही आपल्या बुद्धीमध्ये ही किंकर्तव्य मोडत येते की आता मी काय करू, अरे बापरे, इतकं टेन्शन येतं आपल्याला, माझी फाईल डिलीट कशी झाली, काय करावं आता मी, सुचतच नाही काही. कर्तव्य ज्ञानच विसरून जातो माणूस, विस्मृती होते त्याची. मग साधा आपला एक ड्राफ्ट इथं जर चुकून आपल्याकडूनच डिलीट झाला तर आपली अशी स्थिती होते. तर ज्या वेळेस तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या असतील त्यावेळेस त्यांची काय स्थिती झालेली असेल. आजवर एवढ्या गाथा मी लिहिलेल्या आहेत. आणि त्यावेळेस असं काय नव्हतं ना, झेरॉक्स मशीन, कार्बन पेपर, इतर स्कॅनर, काय काय सगळे जे काय त्यांचे ऍप त्या काळातले, हे काही नव्हते. मग त्यांना काय झालं असेल, त्यांच्या बुद्धीची अवस्था काय झाली असेल त्यावेळेस, हा विचार आपण केला पाहिजे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चारही भावंड वणवण फिरतायत, गावोगावी हिंडतायत. कशासाठी? आम्हाला पुन्हा समाजात घ्या. तुम्ही काय करायला सांगताय ते आम्ही सगळं करायला तयार आहे, पण आम्हाला तुम्ही समाजात घ्या, आम्हाला वाईट टाकू नका, आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार द्या. ह्याच्यासाठी ही चारही जी संत श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांना हे वणवण गावोगावी फिरावं लागलेलं आहे. आळंदीत गेले असतील, पुण्यात गेले असतील, पैठणला गेले असतील, प्रत्येक ठिकाणी स्वतःच शुद्धीपत्र मागण्यासाठी की आम्हाला शुद्ध करून घ्या. हे कोण म्हणतायत? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ह्यांच्यासारखे लोक ह्या तथाकथित ब्राह्मणांच्या घरी त्यांना फिरावं लागलेलं आहे की आम्हाला शुद्ध करून घ्या, आमची शुद्धी करा आणि आम्हाला समाजात पुन्हा स्थान द्या. काय त्यांच्या बुद्धीची अवस्था झाली असेल, काय करावं मी, कसं जगावं की नाही जगावं. नाही का, कर्तव्य आणि अकर्तव्य याच्यातला जो संघर्ष आहे, धर्म आणि अधर्म, किंवा दोन धर्माधर्मांमधला सुद्धा, धर्म आणि धर्म, दोन धर्मांमधला सुद्धा संघर्ष, हा संघर्ष कायम ही किंकर्तव्य मूढता उभी करतो. पण आता हा संघर्ष जो उभा राहतोय, मग तो संघर्ष काय उभा राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे, हा मुळात प्रश्न आहे. संघर्ष उभा राहावा की न राहावा. ज्याच्या बुद्धीमध्ये असा संघर्ष उभा राहत असेल त्याला आपण काय खालच्या दर्जाची बुद्धी म्हणणार का? काय संघर्ष उभा राहावा की नाही राहावा, किंकर्तव्य मूढता यावी की नाही यावी. तर आपली भारतीय संस्कृती सांगते, वैदिक लोक सांगतात आपल्याला की किंकर्तव्य मूढता ही वांछनीयच आहे. वांछनीय, वांछनीय म्हणजेच ती पाहिजेच, ती इच्छितच आहे. किंकर्तव्य मूढता ही आलीच पाहिजे. जोपर्यंत किंकर्तव्य मूढता उभी ही राहत नाहीये ना, तोपर्यंत आपल्याला दोन्ही धर्मांचं महत्वच कळलेलं नाहीये, अशी स्थिती होते. पुंडलिक होता, पुंडलिक नाही का, पुंडलिका वरद हरी विठ्ठल नाही का, आपण सगळ्यात आधी म्हणतो.
त्याचं नाव आधी घेतोय, सगळ्यात आधी पुंडलिकाचं नाव घेतोय. श्रेष्ठ होता पुंडलिक, हा काही साधा सुद्धा भक्त नव्हता, पण तो नंतर झालेला आहे. आधी जर त्याचं जीवन आपण पाहिलं, पुंडलिकाचं जीवन, तर त्याच्या जीवनात काय दिसतंय आपल्याला गोष्ट, की फक्त आणि फक्त एकच प्राधान्यक्रम, आणि तो म्हणजे माझी बायको, मी आणि माझी बायको, एवढा एकच प्राधान्यक्रम त्याच्या जीवनात दिसतोय. दुसरा जो धर्म आहे, दुसरं जे कर्तव्य आहे, आई वडील, ते कर्तव्यच तो विसरून गेलेला आहे. आणि ज्या दिवशी तो ते कर्तव्य विसरलेला आहे, त्या दिवशी दोन्ही कर्तव्यांमध्ये किंवा दोन्ही धर्मांमध्ये संघर्ष उभा राहणारच नाहीये. तो संघर्ष उभा राहण्याची शक्यताच संपलेली आहे. असं हे जे पुंडलिकाचं जीवन आहे, की ज्याच्यामध्ये फक्त एकाच कर्तव्याला स्थान आहे. आणि मग एकाच कर्तव्याला स्थान असेल तर मग दोन दिशांना जाण्याचा प्रश्नच येत नाही ना. रथाला घोडे लावले तर ते घोडे काय करतात, जितके घोडे लावत जाऊ तितके ते चार दिशांना ओढत राहतात आपल्याला. पण एकच घोडा असला तर एकाच दिशेने चालणार आहे, तो त्याला ओढणारा दुसरा कोणी नाहीये. त्याच्यामुळे तिथं संघर्ष उभा राहणारच नाहीये कधी. जोपर्यंत मला दुसऱ्या कर्तव्याची जाणीव होत नाहीये, जोपर्यंत मला दुसऱ्या धर्मामधलं दुसऱ्या धर्माचं महत्व वाटत नाहीये, तोपर्यंत हा संघर्ष उभा राहणारच नाही. आणि म्हणून बायको काहीही म्हटली की बायकोचं सगळं ऐकणारा, बायकोचे सगळे हट्ट पुरवणारा, असं जे सुरुवातीचं पुंडलिकाच्या जीवनातलं वर्णन केलेलं आहे. आणि आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारा, असं जे त्याचं वर्णन केलेलं आहे, की असं असताना संघर्ष कधी उभा राहिलेलाच नाहीये. आणि नंतर मात्र तो इतका भक्त झालेला आहे नाही का, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. हे जे आहे पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, की डायरेक्ट त्याच्या भेटीला साक्षात परब्रह्म येऊन उभं राहिलेले. आणि युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे तुल्य शोभा. आता ही जी आहे 28च्या 28 युग त्याला तिथं उभं करून ठेवलेलं आहे. राहा या विटेवरती उभा राहा. ज्याची दोन्ही कर्तव्य त्याने पार पाडलेली असतील किंवा कर्तव्यांच्या संघर्षामधला योग्य कर्तव्य निवडून त्याचं त्याने पालन केलेलं असेल, त्याच्यासाठी भगवंत सुद्धा विटेवरती उभा राहायला तयार होतोय कायम. परब्रह्माला त्याचं सुद्धा ऐकावं लागतंय. पण योग्य धर्म काय आहे, योग्य कर्तव्य काय आहे, दोन्हींपैकी कोणतं श्रेष्ठ आहे, हे जर समजायचं असेल तर त्याच्यासाठी आधी बुद्धीमध्ये हे मंथन झालं पाहिजे. आणि ते मंथन म्हणजेच किंकर्तव्य मूळतः, की काय करावं. त्या मंथनानंतर जर अमृत काढता आला आपल्याला त्यातून तर आपण श्रेष्ठ होणार आहे. पण आपल्या मंथनातून जर फक्त आणि फक्त हालाहाल विषच निघत असेल बाहेर, तर मात्र आपल्यासारखा अपयशी, आपल्यासारखा दुर्भागी असा मग कोणीच नसणार आहे त्यावेळेस. नाही का, समुद्र मंथन झालेले आणि समुद्र मंथनातून 14 रत्न निघालेली. मला माझ्या या मंथनातून रत्न काढायची आहेत की अमृत पण निघालेलं आहे त्यावेळेस आणि विष पण निघालेलं आहे, की विष काढायचंय मग, हा प्रश्न आपला आहे. पण त्याच्यासाठी आधी हे मंथन झालं पाहिजे, योग्य आणि अयोग्य. म्हणून तर ही किंकर्तव्य मूढतेनंतरची जी स्थिती आहे, त्याच्यानंतर भावनावशता येते आणि त्या भावनावशतेनंतर निश्चयात्मिकता येते. ह्या बुद्धीच्या वेगवेगळ्या स्टेज आहेत. म्हणून ही किंकर्तव्य मूढता वांछनीय.
पाहिजेच, ती आपल्या जीवनात पाहिजेच. अर्जुनाच्या जीवनात जर किंकर्तव्य मूढता नसती, की एकीकडे आदरबुद्धी आणि कृतज्ञता, दुसरीकडे क्षत्रियत्व आणि क्षात्र धर्म, या दोन्हींमधला जर संघर्ष नसता आणि तो पण इतरांसारखाच लढायला उभा राहिला असता, तर आज आपल्यासाठी तो प्रेरक ठरला नसता. किंवा आज आपल्याला जीवन विकासाच्या मार्गावरती दिशा दाखवणारा पथदर्शक असा तो बनला नसता. कारण हे बाकीचे लोक आहेत का आपल्याला तशी दिशा दाखवणारे? कारण बाकी सगळे युद्धात तसेच येऊन उभे होते. बाकी प्रत्येकाला प्रतिशोध घ्यायचा होता, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा प्रतिशोध घ्यायचा होता. आता प्रतिशोधाच्या भावनेतून अर्जुन सुद्धा आज रणांगणावरती आला होता ना. अर्जुन हा रणांगणावरती कशासाठी आला होता? याच प्रतिशोधाच्या भावनेतूनच, की द्रौपदीचा अपमान असेल, आमचं राज्य हिरावून घेतलं असेल, लाक्षागृह असेल, अनेक प्रसंग झाले, असे अनेक प्रसंग. त्या सगळ्या प्रसंगांचा वचपा काढायचा होता त्याला. म्हणजे आपण वाचलं, हे भारवी नावाचा कवी होऊन गेलाय संस्कृतात. त्याने किरात अर्जुन या नावाचं काव्य लिहिलेलं आहे. महाकाव्य ते किरात अर्जुनीय, पंचमहाकाव्यांमध्ये त्याची गणना होते. खूप सुंदर आहे ते, वाचण्यासारखे. जसं आपण हे रघुवंशम आहे ना, पंचमहाकाव्यांमध्ये याचं पण स्थान आहे. रघुवंश आहे, कुमारसंभव आहे, किरात अर्जुनीय आहे, नैषधीय चरित आहे. हे सगळ्याची जी 5 महाकाव्य आहेत त्यांच्यामधलं ते भारवीचं किरात अर्जुनी आहे. त्या किरात अर्जुनियामध्ये अर्जुनाचं शंकराशी युद्ध असं ते सगळं, आणि त्याच्या शंकराकडून पाशुपतास्त्र मिळवणं, हा जो सगळा प्रसंग आहे त्याचं वर्णन अख्ख्या काव्यामध्ये केलेलं. म्हणजे एकच प्रसंग आहे, एवढ्या एकाच गोष्टीला अख्ख्या काव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं. खूप सुंदर आहे ते काव्य, पण अभ्यासण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये ही गोष्ट दाखवलेली आहे तिथं, की अर्जुनाला पण नाही, मला हा प्रतिशोध घ्यायचाच आहे सगळ्यांचा, त्याच्यासाठी मी तयार आहे. पण ज्या प्रतिशोधाच्या बुद्धीने इतर लोक आले होते आणि अर्जुनही आला होता, पण रणांगणामध्ये मात्र आल्यानंतर अर्जुनाच्या बुद्धीमध्ये हे द्वंद्व उभं राहिलेलं, जे बाकीच्यांच्या डोक्यात राहिलेलं नाहीये. जसं अर्जुनाने पाहिलं की मी माझ्या गुरुजनांना कसा मारू, तसा युधिष्ठिराला प्रश्न पडला नाही, भीमाला प्रश्न पडला नाही, किंवा इतर कोणालाच प्रश्न पडलेला नाही असा. आणि ह्यालाच का बरं प्रश्न पडावा मग? ह्याच्याच बुद्धीची स्थिती किंकर्तव्य मूळ का व्हावी? तर कारण आहे की जो विकासाच्या मार्गावरती पुढे निघालेला आहे त्याच्यासाठी ही किंकर्तव्य मूळता आवश्यक आहे. कदाचित बाकीचे हे सगळे लोक असतील ना, हे फक्त आणि फक्त एक युद्ध म्हणून लढलेले असतील. जशी इतर युद्ध लढतायत तसंच हे एक युद्ध, फक्त एवढंच की या युद्धाला थोडं मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पण अर्जुन करिष्ये वचनं तव म्हटल्यानंतर जे पुढे अर्जुनाने युद्ध केलेलं असेल ते सगळं त्याने धर्मयुद्ध म्हणून केलेलं आहे. मग हे युद्ध होत आहे, हे धर्म आणि अधर्म यांच्यातलं युद्ध आहे. ही संकल्पना कृष्ण आणि अर्जुन या दोघांना जितकी क्लिअर झाली असेल तितकी इतरांना झाली असेल की नाही? कारण इतरांना जर ही संकल्पना क्लिअर झाली असती तर बाकीच्यांनी आपले जे तथाकथित धर्म असतील, प्रत्येकाचे काही ना काही धर्म होतेच. कर्ण म्हणतोय नाही माझा मित्र धर्म आहे, भीष्म म्हणतायत माझी प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा हा माझा धर्म आहे. द्रोण म्हणतायत मी यांचा सेवक आहे, मी यांचा नोकर आहे, यांचं मीठ खाल्लेलं आहे, तो माझा धर्म आहे. कृपाचार्य म्हणतायत मी इथला कुलगुरू आहे, तो माझा धर्म आहे. प्रत्येक जण आपापला धर्म घेऊन बसलेले आहेत तिथं.
आणि त्यांना तो एकच धर्म माहित असल्यामुळे, त्या एकाच धर्माचं चिंतन चाललेलं असल्यामुळे दुसऱ्या धर्माचा संघर्ष उभाच राहिलेला नाही. कारण का, मी जर एकदा एक गोष्ट श्रेष्ठ मानली आणि मग तिच्या समोर मला सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागल्या की माझा विकास संपला. हे कायम आहे. जोपर्यंत मी दुसऱ्या गोष्टींशी तिची तुलना करून बघत नाहीये, दुसऱ्या गोष्टींवरती हिला घासून बघत नाहीये, तिची पडताळणी करून बघत नाहीये, मग श्रेष्ठ काय आहे, अश्रेष्ठ काय आहे, कनिष्ठ काय आहे, हे जोपर्यंत मी बघत नाहीये तोपर्यंत माझा विकास खुंटलेलाच आहे. मग ते घोड्याला झापड लावली आणि मग घोडा एकाच दिशेत बघत पुढे चाललेला आहे. तशी गत आपली होते. मग कारण माझ्याकडे सध्या एकच आहे ना. एखाद्याने ती जी साडी दुकानात घ्यायला गेलेली स्त्री आहे, ती महिला आहे, तिला दुकानात नेण्याऐवजी ती घरीच असेल आणि घरूनच तिच्या घरीच एक साडी आणून तिला दाखवली आणि ती एक साडी आवडली तर तिला ती खूप आवडते आणि ती घेऊन टाकते लगेच. घरी आलेली असते ना तर घरीच ती साडी लगेच घेते एक. बघा ते असं मुंबई पुण्यामध्ये म्हणा की असं बऱ्याच ठिकाणी ते दारावरती साड्या विकायला येतात. दारावरती ज्यावेळेस साड्या विकायला येतात त्यावेळेस त्याच्याकडे जास्तीत जास्त किती साड्या असतील, 25-30 साड्या असतील आणि त्या 25-30 मधून एक निवडायची, ही लगेच तयार होते. तिथं द्वंद्व जास्त उभं राहत नाहीये. पण ते ज्यावेळेस दुकानात 2000 साड्या बघते त्यावेळेस मात्र हे द्वंद्व उभं राहते. म्हणजेच काय झालं की ही किंकर्तव्य मूढता येण्यासाठी माझ्याकडे समोर जास्त ऑप्शन्स असले पाहिजेत. तेवढे धर्म, तेवढी कर्तव्य मला माहिती असली पाहिजेत आधी, की माझं हे पण कर्तव्य आहे, माझं ते पण कर्तव्य आहे. दुसऱ्या कर्तव्याची जाणीवच जर नसेल तर किंकर्तव्य मूढता उभे राहण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून आपण पुंडलिकाचं उदाहरण घेतलं की आई वडिलांप्रती पण माझं कर्तव्य आहे याची जाणीवच त्याला झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे द्वंद्व उभं राहिलंच नाहीये. बायको हे एकच कर्तव्य त्याला माहितीये आणि त्याच्यामध्ये तो रममाण आहे. म्हणून ही किंकर्तव्य मूढता वांछनीय का आहे त्याचं कारण हे, मला सगळे धर्म माहिती पाहिजे आणि त्या धर्मांमधला संघर्ष पण मला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी ही किंकर्तव्य मूढता आहे. कायम ही जर उभी राहत असेल आणि ज्या दिवशी ती उभी राहत असेल त्या दिवशी समजायचं की मी विकासाच्या मार्गाने पुढे जात चाललेलो आहे. जर आपली बुद्धी किंकर्तव्य मूढ होतच नसेल तर ती बुद्धी काहीही कामाची नाही, तिला कोणताही सुगंध उरणार नाही. हा विचार झाला पाहिजे. आपले शंकरराव, गणपतराव यांच्या बुद्धीमध्ये किंकर्तव्य मूढता कधी येतच नाही. खरं तर ती आली पाहिजे. या किंकर्तव्य मूढतेतून पुढे माझा विकास सुरू होतोय. म्हणून नाही का, विषाद लुप्त प्रतिपत्ती, कर्तव्य ज्ञान, ज्याचं विषादामुळे कर्तव्य ज्ञान लुप्त झालेला आहे असा रघु. अगदी तिथे मार्गामध्ये उभा आहे आणि अचानक घोडा पळून नेलाय, अचानक घोडा अदृश्य आलेला आहे, तिथून निघून गेलाय. आता माझ्या यज्ञाचं, माझ्या वडिलांनी जो यज्ञ सुरू केलेला आहे आणि त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे, हा यज्ञ पूर्ण करण्याचं त्यांनी मला जे निमित्त बनवलेलं आहे, आता काय होईल? विषाद लुप्त प्रतिपत्ती. आता मी काय करू? तो घोडा कुठे गेलाय, कसा गेलाय, काय गेलाय, कोणी नेलाय, काहीच माहिती नाही. त्यावेळेस बुद्धी किंकर्तव्य मूढ होते. कर्तव्याचं ज्ञान माणसाला विसरून जातं, ज्ञान नष्ट होते, त्याची विस्मृती होते. कर्तव्य ज्ञानाची विस्मृती, त्याला म्हणले लुप्त प्रतिपत्ती.
म्हणजे कालिदासाने किती बारकाईने हे शब्द वापरलेले आहेत, किती बारकाईने हे सगळं लिखाण केलेलं आहे. उगाचच त्याला कवी कुल गुरु कालिदास, कवींच्या कुळाचा जो गुरु आहे असं हे उगाचच म्हटलेलं नाहीये. त्याच्या मागची कारण आहेत ही बरीच, आणि तो ही संस्कृती आपल्याला समजावतोय. रघुवंश हे नुसतं एक काव्य म्हणून तो लिहित नाहीये, संस्कृतीचं साधन म्हणून त्याने आपल्याला दिलेलं आहे. तर बघूया आपण या रघुवंशातूनच संस्कृतीला समजण्याचा प्रयत्न करत राहूया. 9 वाजून गेलेले आहेत. उद्या परत पुन्हा भेटू 8 वाजता आणि पुढच्या विषयाकडे वळूया.